सेजल 11चा आपण विचार केला तर ते 1 जिंकलेत आणि 2 पराभूत झालेत. तर सेजल 11ला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. दक्ष 11 जिंकला तर मला असं वाटते 90% ते क्वालिफाय होतील. 90% 10% नेट रन रेटचा गेम अजूनही बाकी आहे. या आपण मॅचला सुरुवात करतोय. पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा जोडले जातील संदीपजी बोराडे. येस थँक्यू समीर. जाऊया मॅचकडे आणि विनंती असेल सेजल 11 टीमचा 12th मॅन आपण चला या मंचाकडे. इस मॅचकडे जरूर जाऊया. आपण पाहतोय आतापर्यंत अजूनही ही मॅच धरून 2 मॅचेस जरूर बाकी आहेत. आपण पाहतोय दक्ष 11 आणि त्याच्या विरोधात सेजल 11. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर शेवटची मॅच असेल सुधाकर गारे फाउंडेशन आणि त्याच्या विरोधात पुन्हा एकदा ग्रॅपेल 11 आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी म्हटलं ना की कालचा जो लॉट्स होता ज्या लॉट्समध्ये 3 संघ मात्र प्रत्येकी 3-3 सामने जिंकले होते आणि त्याच्यातही मात्र एका संघाला रनरेटच्या हिशोबावरती बाहेर जावं लागलं, जिथे मात्र सुपर 8 मध्ये त्यांना स्थान मिळालं नाही. परंतु इथे तीच सिच्युएशन आता मात्र प्रत्येक संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच काय घडतंय ते पाहूया, कारण या ठिकाणी दक्ष 11 जर जिंकला तर मात्र आत्तापर्यंत टॉप करताना जरूर दिसतील आणि त्याच्यानंतर सेजल 11ला हा सामना जिंकायचा आहे. म्हणजे आता काय घडतंय ते पाहूया. पुढची मॅच सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण असेल. परंतु सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला जरूर मिळते. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र बॅटरच्या बॅट मधून आला डिफाईन लेग रिजनला वन बाउंस चौकार. कम ऑन डीजे. चांगला बॉल आणि ऑफिशियल मी कॉल देईल. मॅच थोडी थांबवायची. सेजल 11 आपला 12th मॅन. चला विनंती आपणास. सेजल 11 आपला 12th मॅन. चला त्याशिवाय पुढची मॅच चालू होणार नाही याची आपण नोंद घ्या. इथे स्कोररला प्रॉब्लेम होतोय. येस कंटिन्यू करा सर. कुमार पाटील आणि संदीप मोरे, बाळा मोरे ज्या नावाने तो ओळखला जातोय. अर्थातच गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय ऋतिक. परंतु यावेळी पंचांचा इशारा, इट इज वाईट कॉल. वाईटच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर लागला जाईल. एक चांगली पर्वणी आपण पाहतोय. कर्जत प्रीमियर लीगचा तरार अर्थातच आपण पाहतोय. प्रसादजी थोरवे व्यासपीठावरती आहेत. अर्थातच संपूर्णपणे पाठबळ या स्पर्धेसाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लढके आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा जरूर चालू आहे. बरीचशी मेहनत आणि या मेहनतीचं फल आपण पाहतोय. ही स्पर्धा तिसऱ्या दिवसात तिसऱ्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डे नाईटचे सामने अभूतपूर्व क्रिकेटचा हा सोहळा प्रथमच कर्जत तालुक्यात कर्जत प्रीमियर लीगचा तरार डे नाईटच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळतोय. राईट अम राऊंड द विकेट. शॉर्ट पिच बॉल हवेत आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे परतावा लागेल. विकेट क्रमांक 1 बॅक टू डगआउट. दुसरा हादरा या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय, कारण तर मात्र ते टॉपचं स्थान जरूर प्राप्त करताना दिसतील. पण पाहतोय ही मॅच धरून आणखी एक मॅच आपल्याला जरूर पाहायला लागेल, कारण आतापर्यंत
लीग स्टेज मधल्या या 2 मॅचेस बाकी आहेत, म्हणजे चालू असलेले मॅच आणि त्याच्यानंतर एक शेवटची मॅच सुधाकर गारे फाउंडेशन आणि त्याच्या विरोधात ग्रॅपल 11 अर्थातच दक्ष 11 आणि सेजल 11 यांच्यातील लढत आपण पाहतोय. सामन्याला फार चांगली सुरुवात झाली आहे आणि इथे मात्र थर्ड अंपायरचा सल्लामसलत जरूर चालू आहे. थर्ड अंपायरचा कॉल जरूर आला आणि टेक्निकल टीमकडे आपण जाऊया. बॉल यावेळी चेक केला जाईल. अर्थातच आमचे तिसरे अंपायर नो बॉल. आपण पाहतोय कुमार पाटीलच्या 4 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही बाळा मोरीची बॅट मात्र तलपताना दिसली नाहीये. त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती पंचांनी या ठिकाणी नो बॉलचा इशारा जरूर दिलाय, परंतु नेक्स्ट बॉलकडे आपण पाहणार आहोत. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि यावेळी मात्र नो बॉलच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. एका विकेटचं नुकसान झालंय आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर कुणाल आणि त्याच्यानंतर चांगला बॉल यावेळी ऋतिक दलवीचा जर विचार करायला गेला तर आजचा दिवस आजची रात्र गाजवून सोडण्याचा त्याचा प्रयत्न जरूर आहे. एक दर्जेदार गोलंदाजी गतीमध्ये तितकंच धारदार पाहायला मिळतोय, परंतु यावेळी चांगली गोलंदाजी दक्ष 11 संघासाठी आतापर्यंत त्याने केलेली आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॅकअप पाहायला मिळालं आणि या क्षणी काय घडलंय, बाळा मोरेंनी अतिघाई केली. कुमार पाटील जागेवरती स्थित राहिले आणि त्याच्यानंतर आता अतिघाईचा परिणाम मात्र बाला मोरेंना रनआउटच्या स्वरूपात जरूर परतावं लागतंय. गेल्या ठिकाणी संपला. अवघ्या 6 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन विकेटचं पतन आणि 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ऋतिक दळवे पाहायला मिळाले होते, परंतु आता सांघिक कुड्याचा दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय.
अक्षय लोंगले पाहायला मिळतोय. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर बरेचसे चेंजेस आता दक्ष इलेव्हन संघामध्ये सुद्धा पाहतोय आपण. कारण एकीकडे समोर तितकंच आव्हान असेल ते सेजल इलेव्हन या टीमचं. सेजल इलेव्हन या संघाची जरूर ही मॅच शेवटची असेल, परंतु हा विजय त्यांच्यासाठी तितकाच महत्त्वपूर्ण असेल. त्याच्यानंतर दक्ष इलेव्हन संघाला आपलं टॉपचं स्थान निश्चित करायचं आहे या स्पर्धेमधलं या लॉट्समध्ये तरी. परंतु इथे हे जर टॉपचं स्थान विजय जर संपादन केला तर नक्कीच टॉपचं स्थान राहील. परंतु एकीकडे पाहतोय सेजल इलेव्हन तो विजय सहजासहजी त्यांना देईल का हा जरूर प्रश्न आहे. क्रिकेट आहे. अक्षय लोंगलेचा पुढचा बॉल. या क्षणी काय घडलं, स्लोवर डिलिव्हरी आणि त्याच्यावरती फलंदाजाला परतावा लागलाय. हलक्याशा हाताने फटका खेळला गेला, परंतु या क्षणी मात्र सहजरित्या जाळ्यात अडकलाय आणि मात्र सुमित गुमारे चपारीचा अंत. फटकेबाज गोलंदाजी आणि त्याच्यानंतर मात्र विकेटचं पतन हे सेजल इलेव्हन संघासाठी धोकादायक जरूर ठरेल. परंतु यावेळी आपण पाहतोय दक्ष इलेव्हन या संघाची जी झुंज आहे, एकीकडे हा सामना एकतर्फी पहिल्या इनिंगमध्येच करण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे धावसंख्येला इतका मोठा ब्रेक त्यांनी दिला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात अवघ्या 6 धावा आल्यात आणि जर विचार करायला गेलं तर अद्यापपर्यंत 3 विकेटचं पतन पाहायला मिळालं आहे. पहिल्या षटकात 2 विकेट आपण पाहिल्या, परंतु इथे सांघिक कुड्यातलं दुसरं षटक अक्षय लोंगलेच्या हातात आहे. आता अक्षय लोंगलेने पहिल्याच बॉलवरती सुमितला परतावलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो मात्र बॅटर अक्षय खारीक. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी कीपरचं कार्य मात्र फार चांगलं आहे. कारण एकीकडे जर पाहायला गेलं ना, प्रत्येक धाव वाचवण्यासाठी दक्ष इलेव्हन या सामन्यामध्ये आटापेटा जरूर करतोय. कारण धावा सुद्धा रोखल्या गेल्या आहेत मी तर म्हणेल. कारण एकीकडे आपण पाहायला गेलं ना तर पहिल्या इनिंगमध्ये इतका पॉवरफुल गोलंदाजीचा गेम या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आहे आणि त्याचा फटका मात्र सेजल इलेव्हनला या ठिकाणी भोगावा लागतोय. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी इथे सुद्धा धाव नाहीये. पहा, कार्पेट पद्धतीने बॉलला जरूर ट्रॅव्हल केलं होतं, परंतु इतकी चपलाई एफर्ट वापरले जातात मैदानात आणि त्याचा फायदा जरूर होतोय तो मात्र दक्ष इलेव्हन संघासाठी. अफलातून गोलंदाजी चालू आहे. ज्या पद्धतीत गोलंदाजी झाली, ऋतिक दळवीची अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या, त्याच गोलंदाजीवरती 4 चंद लावण्याचं कार्य यावेळी अक्षय लोंगले मैदानात करतोय. चांगला फटका. आता मात्र अक्षय खारीकच्या बॅटमधून मोठा तडाकेबाज पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. प्रयत्न आपण पाहतोय. अक्षय खारीकचा धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 12 आकड्यावरती. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा बॉल डीप मिड विकेटकडे जातोय. चुकी झाली आहे, परंतु बॅकअप आलाय आणि त्याच्यानंतर या 2 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. बऱ्याचशा अंश अक्षय खारीकला आपण अनुभवलाय, कारण त्याच्यामध्ये ती धमाक आहे. शेवटच्या क्षणाला सुद्धा फटकेबाजी करणारा हा प्लेयर आपण पाहतोय. कारण इथे मात्र षटक क्रमांक 2 चालू आहे. अक्षयला माहिती आहे विकेट टिकवणं हे त्याच्यासाठी तितकं महत्त्वपूर्ण आहे आणि अशा परिस्थितीत धावा सुद्धा चुकीच्या बॉलवरती घेणं अपेक्षित होतं आणि तसाच प्रकार सध्या अक्षय खारीकच्या बॅटमधून मैदानात. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. मी म्हटलं होतं की चुकीचे बॉल हे मात्र अक्षय खारीकसाठी पर्वणी जरूर घेऊन येणार. इथे आलाय सिक्सर आणि या 6 धावांच्या मदतीने मात्र 2 षटकांचा वाजवी खेळ येतोय समाप्ती पथावरती. धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्यापपर्यंत 20 आकड्यावरती. कमांड
पुन्हा एकदा नक्षत्र टेलिकॉमच्या वतीनं इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या खेळाडूसाठी अँड्रॉइड मोबाईल मात्र देण्यात येईल. आणि नक्षत्र टेलिकॉम म्हटल्यानंतर आपण फक्त आपला आधार कार्ड घेऊन जा आणि उदार 24 महिन्यांचा सुलभ हप्ता स्कीम तुमच्यासाठी असेल. सॅमसंग, ओप्पो, विवो, आयफोन, वन प्लस अशा अनेक मोबाईल कंपन्यांचे मोबाईल तुम्हाला मिळतील. डाऊन पेमेंटमध्ये मिळतील, हप्त्याने सुलभ हप्त्याने मात्र मिळतील. नक्षत्र टेलिकॉममध्ये ज्यांच्या वतीने KPL 2024साठी या पर्वासाठी पुन्हा एकदा इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी अँड्रॉइड मोबाईल मात्र त्यांनी पुरस्कृत केलेला आहे. फक्त आधार कार्ड घेऊन जा, डाऊन पेमेंट करा आणि सुलभ हप्त्यांनी एक चांगला मोबाईल आपल्यासाठी नवीन घेऊन जा. फार चांगली चांगली पारितोषिकं येत आहेत. खरं म्हणायला गेलं तर प्रत्येक खेळाडूचं मनोधैर्य वाढवणारी ही स्पर्धा कर्जत प्रीमियर लीगचा तरार आपण अनुभवत आहे. अभूतपूर्व सोहळा कर्जतकरांसाठी डे नाईटची ही स्पर्धा आपण अनुभवत आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋतिक दलवे. चांगला स्ट्रोक यावेळी बॅटरच्या बॅटमधून आधी बघितलं आणि त्याच्यानंतर मात्र स्ट्रोक जरूर घेतलाय. इथे चौकार आलाय. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. ते मला असं वाटतंय की जो बॅटिंगची त्याची स्टाईल आहे ना, जणू काय सूर्यकुमार यादव आलाय. सुपला शॉट, त्याची ती रील देखील फार चर्चेत राहिली होती आणि त्याच फटक्याचा आपण पाहिलं प्रात्यक्षिक सध्या मैदानावर कुमारकडून. नेक्स्ट बॉलकडे जाऊया. ऋतिक दळवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पंचांचा वाईडचा इशारा अतिरिक्त बाउन्स केला गेला आणि त्याच्यावरती आपण पाहतोय पंचांनी हा निर्णय जरूर आमच्यापर्यंत आलाय. परंतु इथे थर्ड अंपायरसाठी अपील जरूर करण्यात आलेले आहेत. सूर्यकांत सर आपलं जरा जेवण करून झालं असेल तर आमच्या टेक्निकल टीम समेत आपण जॉईंट व्हायचं आहे. येस, वाईडचा कॉल आहे. वाईडच्या माराने एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर जाईल. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हॅलो हॅलो, एक महत्त्वाची अनाउन्समेंट आम्ही करतोय. हा जो वाईड दिलाय तो उंचीच्या आधारावरती होता म्हणून आपण इथे चेक केलाय, हे लक्षात असू द्या. नाहीतर मग पुढे जाऊन असे म्हणतील की वाईड बॉलसाठी देखील रिव्ह्यू दिलाय की काय. हा फक्त उंचीचा आधारावरती मात्र हा वाईड बॉल दिलेला आहे, हे लक्षात असू द्या. राईट एम राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी ऋतिक दलवीच्या माध्यमातून आपण पाहतोय. मगाच्या सामन्यात असाच वाईट फेकून त्याच्यानंतर नो बॉल आला होता, ती चुकी झाली होती. तिथे नो बॉलवरती चौकार सुद्धा आला. परंतु आता ऋतिक दलवीचं कमबॅक या गोलंदाजीवरती जरूर पाहायला मिळतंय. कारण एकीकडे ऋतिक दलवीने या इनिंगमध्ये पहिलं षटक ज्यावेळी फेकलंय ना त्यावेळी अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्यात. त्याच्यानंतर अक्षय लोंगले आले, थोडेसे महागडे ठरले, ज्यांनी 14 धावा खर्च केल्या. परंतु ऋतिक दलवी पुन्हा एकदा या गोलंदाजीवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. परंतु इथे ऋतिक दलवीला सुद्धा लगावला एक सिक्सर आणि या सिक्सरच्या माध्यमातून धावा जाऊन पोहोचतील त्या अद्यापपर्यंत 31 आकड्यावरती. डीजे अनेक
प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी अगदी आपण पाहतोय बाईक आयोजकांच्या माध्यमातून प्रसादजी थुर्वे यांच्या माध्यमातून ही बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि GVR जिम फिटनेस यांच्या वतीनं देखील संपूर्ण वर्षासाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू राहील त्याच्यासाठी फ्री जिम असेल, जी मुद्रे येते आहे GVR जिम, हे आणखी एक पारितोषिक मात्र जोडलं जात आहे. अनेक पारितोषिक आहेत, अनाउन्समेंट होत राहील. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय ऋतिक दळवीचा. आणि दरम्यान जर तुम्ही पाहायला गेलं तर डॉटची संगता केली. 4 बॉल समाप्ती पथावरती आले. एक चौकाराला, एक षटकाराला, एक वाईड आलाय. हे षटक आता ऋतिक दळवीसाठी मी म्हणेल महागडं ठरतंय. संघासाठी तर झालंयच, परंतु त्याच्यानंतर 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. असं वाटलं होतं की पहिला षटका त्यात हवेला फार मोठा ब्रेक लागेल, परंतु पुन्हा एकदा यावेळी सेजल 11ने आपली कंबर मैदानात कसली आहे. चांगला बॉल. संदीप, आणखी काही पारितोषिकांची माहिती, जे सलून आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांच्या वतीनं देखील खूप मोठी पारितोषिक आहेत. कोणी वर्षाचं पॅकेज दिलं आहे फ्री, कोणी कुपन आम्हाला दिलेले आहेत, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. एक किस्सा नक्कीच आपण या ओव्हर नंतर सांगूया, कारण चांगलं षटक चालू आहे ऋतिकचं आणि त्याच्या समोर आहे कुमार. हा चांगला बॉल. यावेळी जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगले गोलंदाजाची ओळख मैदानात जरूर पाहायला मिळते. दरम्यान जर तुम्ही पाहायला गेलं तर या क्षणी तिसरं षटक सुद्धा आलंय समाप्ती पथावरती. एक षटकार, एक चौकार आणि एक वाईट, अशा पद्धतीत पुढचे 4ही डॉट बॉल पाहायला मिळाले आहेत. 11 धावा खर्च केल्यात. 2 षटकांकडे जरा जाऊया, जिथे मात्र विचार करायला गेलं तर ऋतिक दळवी यांनी 12 बॉल फेकले. 12 बॉलमध्ये तब्बल धावा खर्च केल्यात त्या मात्र 17. आणि इथे मात्र एकट्या अक्षय लोंगलेच्या 14 धावा. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 31 आकड्यावरती. NK वर्ल्ड हेअर सलून हे जे आहे निखिल क्षीरसागर यांच्या वतीने प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू राहील त्याच्यासाठी वर्षभराचं पॅकेज फ्री असेल, हे लक्षात असू द्या. हे आणखी एक भलं मोठं पारितोषिक. आणखी बरीच पारितोषिक आहेत. आमचे प्रायोजक देखील आहेत, पॅरामाउंट रिसॉर्ट, त्याचबरोबरीने महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन, असे अनेक प्रायोजक आम्हाला या स्पर्धेदरम्यान लाभलेले. त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. प्रसादजी म्हटले की जिम मुद्रेची आहे, आणि जर का अगदी कोपऱ्यातला खेळाडू असेल, नेरलच्या अगदी टोकातला, मग कसं काय. एक किस्सा असा एक घडला होता की दादू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला आणि बाईक, ज्यांना माहिती आहे त्यांना कळालं. चला जाऊया मॅचकडे. सांगी कुड्यातलं 4थं षटक. गोलंदाजी मार्कवरती पाहतोय विक्रांत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातोय, परंतु इथे वाईडचा इशारा. अंपायर कॉल, इट इज वाईड. वाईडच्या मारण्याच्या अतिरिक्त पुन्हा एकदा बोनस पाहायला मिळतोय. अद्याप जर विचार करायला गेला तर अतिरिक्त 4 धावा ह्या धावफलकावरती जरूर लागल्या गेल्या आहेत, कारण 3 वाईड आणि 1 नो बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. अद्यापपर्यंत 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. परंतु पाहूया, गोलंदाज विक्रांत पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल. अक्षय खारिकने वेळेच्या अगोदरच मला वाटतं बॅट फिरवले आणि त्यानंतर हा बॉल सरळरित्या कीपरच्या हातात पाहायला मिळाला. संदीप, ज्या पद्धतीने अक्षय खारिक सध्या बॅटिंग करतोय जणू काय आंद्रे रसेल, परंतु त्याला थांबवण्याचं काम देखील समोरचे गोलंदाज दक्ष 11 संघाचे गोलंदाज करतायत. बिलकुल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, विक्रांतच्या गोलंदाजीचा एक चांगला समाचार मैदानावरती आहे. कारण ज्या अक्षय खारिकने खऱ्या अर्थाने षटकाराने चौकाराने दाखवून दिलं, ऋतिक दळवीलाच ती फटकेबाजी त्याने केली आहे आणि त्याच्यानंतर त्याच अक्षय खारिकला विक्रांत जागेवरती स्थित करतोय. ही परिस्थिती आहे मैदानातली, कारण एक चांगला बॉल फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. मोठे मोठे स्ट्रोक अक्षय खारिकच्या मनगडातल्या ताकदीत आपण अनुभवलेत, परंतु यावेळी विक्रांतने त्याला जागेवरती थांबवलंय. चांगला स्ट्रोक. मी म्हटलं होतं की ज्या अक्षय खारिकला आपण ओळखलं जातं तशाच पद्धतीची फटकेबाजी तो करण्यासाठी तयार आहे आणि इथे मात्र हा षटकार अक्षय खारिकच्या बॅटमधून येतोय. कमांड डीजे. महत्त्वाचे अनाउन्समेंट, कारण जे आपले सुपर 8च्या लढती आहेत त्यामध्ये टॉपला कोण, सेकंड टॉपला कोण, हे फार महत्त्वाचं आहे. लॉट्स आपण लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. पहिल्या दिवसामध्ये मला आठवतोय की NB फाउंडेशन 4545 हा संघ टॉपला राहिला
आणि ध्रुवी एंटरप्राइजेस कडावा सेकंड टॉपला राहिला. कालच्या दिवसामध्ये तर आपण पाहूया कुणालकडून माहिती घेऊया. चांगला बॉल, परंतु इथे वाईटचा कॉल जरूर आपण पाहतोय. गोलंदाजी तीक्ष्ण जरूर आहे आणि त्याचा परिणाम या ठिकाणी जरूर भोगावा लागतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल जरूर जाताना दिसला आणि त्याच्यानंतर पंचांनी घेरलं की ते वाईट आलाय. कालच्या खेळामध्ये 2 संघ क्वालिफाय झाले. त्यामध्ये श्री 11 बादशाह हा संघ टॉपला आहे आणि सेकंड टॉपला आहे तो मात्र झांजे ब्रदर्स. अगेन इट्स अ वाईट बॉल. थोडा दबाव गोलंदाजावरती, धावा होत आहेत. सुरुवातीला झटके दिले दक्ष 11 संघाच्या गोलंदाजांनी, परंतु त्यानंतर अक्षय खारीक आणि कुमार पाटीलने ते डाव सावरलाय. खरं म्हणायला गेलं तर समीर, या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ना, अक्षय खारीक मैदानावरती आले. 8 बॉलचा सामना अक्षय खारीकने केलाय आणि त्याच्यानंतर 20 धावा वैयक्तिक त्याच्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टोटल धावसंख्येचा विचार करायला गेला तर सांघिक 40 आपण पाहतोय, परंतु या क्षणी 8 बॉलमध्ये अक्षय खारीकच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र एक धाव जरूर कंप्लीट होईल आणि लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव पाहायला मिळते. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर मात्र मी म्हटलं ना की अक्षय खारीक अद्यापपर्यंत अक्षय खारीकने 9 बॉलचा जरूर सामना केला आहे, परंतु 3 षटकार आणि एका बॉलवरती 2 धावा आल्या. आणि बाकीचे जर तुम्ही पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत 5 डॉट बॉल सुद्धा त्याच्या वाट्याला आहेत. म्हणजे पहा एक एक बॉल किती महत्त्वपूर्ण होता आणि त्याचं उदाहरण सुद्धा अक्षय खारीकने मैदानात दिलं आहे. कारण धावसंख्येचा एक वेग वाढवला आहे त्याने संघासाठी, सेजल 11 साठी. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विक्रांत सज्ज. आउटसाइड द ऑफ स्टॅम्प, लेंथ लाईन. एकीकडे जरा पाहायला गेलं ना अद्यापपर्यंत तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. अद्यापपर्यंत या गोलंदाजाकडे ते व्हेरिएशन आले नाहीत. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर मी म्हणेल तीच सेम पद्धतीतली चुकी मैदानावरती वारंवार करतोय विक्रांत हा गोलंदाज. कारण एकीकडे आपण अनुभवतो ना की व्हेरिएशन किंग म्हणून ज्याला कर्जत तालुक्यात ओळख निर्माण झाली होती, इथे मात्र आपण पाहतोय. दरम्यान जर पाहायला गेलं तर या षटकातला अजून एक बॉल मात्र शिल्लक आहे. फार चांगला बॉल. ही लेंथ लाईन विक्रांत पहिल्यापासून ठेवली असती तर नक्कीच मला वाटतं या धावसंख्येचा लगाम तुमच्या हातात जरूर आला असता, परंतु यावेळी नक्कीच मी म्हणायला वारंवार चुका केल्या आणि त्याच्यानंतर मात्र एक अतिरिक्त धावा वाढल्या गेल्या. जवळजवळ मला वाटतं 4 अतिरिक्त बॉल मैदानात फेकले गेले आणि त्याचा फटका मात्र धावसंख्येचा डोंगर उंचवण्यासाठी झालाय. आणि दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 42 या आकड्यावरती 4 विकेटचं नुकसान सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे प्रोजेक्टेड स्कोर जरूर दाखवला जातोय, परंतु या क्षणी त्या स्कोरकडे पाहणं आणि त्याच्यातून शेवटच्या षटकामध्ये किती धावा धावफलकावरती येतील ते पाहूया. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर विक्रांतची गोलंदाजी तितकीच चांगली आणि तितकीच वाईट सुद्धा म्हणता येईल. कारण विक्रांतने 4 वाईट बॉल फेकून सुद्धा 10 धावा 11 धावा खर्च केल्यात. एक षटकार सुद्धा त्याच्या गोलंदाजीवरती आला होता आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने कुमार पाटीलला जरूर परतवलंय. या दरम्यान सन्माननीय अंकुशजी दाभणे साहेबांचे ते आगमन झाले. सहर्ष स्वागत. आणि जयवंतजी साळुंके साहेबांची उपस्थिती आम्हाला पुन्हा एकदा लाभते. आपलंही सहर्ष स्वागत. सहर्ष स्वागत अंकुशजी दाभणे साहेब आणि त्याचबरोबरीने जयवंतजी साळुंके साहेब. सहर्ष स्वागत KPL मध्ये. तेजस दलवी आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. या इनिंगचा स्लॉग ओव्हर ज्यांच्या हातात आहे, परंतु आता मात्र 42 धावा धावफलकावरती लागल्यात. आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलं 80 धावसंख्येचं टार्गेट तेही 10 बॉल राखून पूर्णत्वाला आलं आणि या मैदानातला तोच थरार
प्रत्येक क्रिकेटवीराच्या हृदयात तो कोरला गेला. 79 धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये आपण अनुभवल्या, परंतु त्याच 80 धावसंख्येच्या टार्गेटपर्यंत 10 बॉल राखून विजय संपादन केला होता. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चांगला स्ट्रोक, यावेळी अगदी समोर बॉल फेकला आणि इथे मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय अक्षय खारीकच्या बॅटमधून सनसनीखेज निर्माण करणारा हा सिक्सर. बॅट स्पीड आणि त्याचबरोबर ते त्याच्या मनगटात असलेली ताकद, पॉवर हिटिंग, पॉवरफुल हिटिंग चालू आहे दक्ष इलेव्हन संघाच्या विरोधात शेलूच्या अक्षय खारीकची. आणि षटकार देखील असे मारतोय ना की सीमारेषेच्या जवळ नाही, पार 10 ते 12 फूट मात्र चेंडू 12 मीटर 10 ते 12 मीटर मात्र पुढे जाऊन चेंडू विसावतोय. जेवणजी साळुंके साहेबांचे इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत या मंचावर. 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. याच्यासाठी खरं म्हणायला गेलं तर अक्षय खारीक का मी विकेट टिकवून ठेवलंय आणि का मी फटकेबाजी करतोय, गोलंदाजाला सुद्धा सांगून दिलंय की मी अशा खराब बॉलची वाट पाहत होतो आणि त्याच्यावरती मी जरूर फटकेबाजी करतोय. बॅक टू बॅक 2 षटकार अक्षय खारीकच्या बॅटमधून आलाय. सामन्याचं रुपडं पालटण्याची ताकद अक्षय खारीकमध्ये मैदानात जरूर आहे. गणेश चोकटचं टेन्शन वाढले आता, कारण धावांचा ओघ वाढलाय, धावा खूप समोर येत आहेत, त्यांना हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. या अगोदर आपण अनाउन्समेंट केली GVR फिटनेस जर का प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट खेळाडू राहिला तर आपण हसत म्हटलं की जर का अगदी नेरळच्या कोपऱ्यातला असेल तर मग त्याच्यासाठी कठीण काम आहे. जर का तो नेरळ पट्ट्यातला असेल खेळाडू, म्हणजे नेरळ शेवटी कर्जत नेरळ हे सर्व एकत्रच आहेत, परंतु कोपऱ्यातून कर्जतला येणं कठीण काम आहे. म्हणून बादशाह जी अमरशेठ मिसाळ साहेबांची जिम आहे तिथे मात्र त्याला मोफत वर्षभर मात्र ती सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. सलग 2 षटकार आलेत, पाहूया तिसरा येईल का. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती जरूर अक्षय खारीक आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु गोलंदाज सुद्धा चाणक्ष निघालेत. दरम्यान इथे डॉट बॉल आलाय. 54 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. एकीकडे जर विचार करायला गेला ना की अक्षय खारीकडे मैदानात एक संघासाठी आधारस्तंभ म्हणून जरूर उभा राहिला आणि त्याच्यानंतर एक चांगली बॅटिंग लाईन त्याच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन करते. अद्यापपर्यंत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 5 सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेत. एका बॉलवरती 2 धावा आल्यात. पुन्हा एकदा तीच रणनीती आणि तोच सिक्सर पाहायला मिळतोय. ब्रँड झलकतोय अक्षय खारीकच्या मैदानात. सिक्सर लागल्या गेल्या 4 विकेटच्या नुकसानी अंती. पहा आम्ही विनंती करत आहोत टॉस करण्यासाठी. पाहू आता पुढील चेंडू. अक्षय खारीक पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन या संघाचे कॅप्टन अक्षय भगत आणि त्यांच्या विपक्षामध्ये ग्रॅपल स्ट्रायकर्स दादू, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. धन्यवाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आपण पाहतोय ना इथे षटकारांची मालिका कायम राहिली. अक्षय खारीककडे आपण जरूर या बॉल नंतर जाणार आहोत, परंतु या क्षणी अक्षय खारीक नावाचं वादळ मैदानावरती आलं आणि त्याने मात्र सेजल 11ला या धावसंख्येला उंचीवरती नेऊन ठेवलंय. इथे मात्र शेवटच्या क्षणी मला वाटतं अक्षय खारीक परत आहेत. इथे अक्षय खारीकला परतावं लागलंय आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती विकेट, परंतु अक्षय खारीकच्या 15 बॉल अक्षय खारीकने जरूर केले गेले आणि या 15 बॉलमध्ये जवळजवळ 6 षटकार आणि एका बॉलवरती 2 धावा, म्हणजे 15 बॉलमध्ये 7 स्ट्रोक अक्षय खारीकच्या बॅटमधून आले. बाकीचे 8 बॉल डॉट होते. सामन्यात पहा कलाटणी सुद्धा पाहायला मिळते. या प्रत्येक बॉलवरती एकेरी जरी धाव आली असती तरी संघाची धावसंख्या फार उंची गाठताना दिसून आली असती, परंतु यावेळी आपण पाहतोय रिप्ले सध्या जरूर दाखवलं जाते, कारण हे एकीकडे जे अक्षय खारीकचे षटकार आहेत ते मात्र टेक्निकल टीम आमची टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवले जात आहेत. कशा पद्धतीचे षटकार घेतले गेले. चला या वरती या कॅप्टन दादू आणि अक्षय भगत या व्यासपीठावरती या. सन्माननीय अंकुश दामणे साहेबांना विनंती की आपला पवित्र शुभ असे आपण
टॉस या मुख्य व्यासपीठावरती करावा. सन्माननीय अंकुश्री दाभणे साहेबांना विनंती आहे की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण पुढील मॅचच्या 2 कॅप्टन मध्ये टॉस करा. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. चला फिल्डिंग साठी सेजल 11. भव्य सन्मान आम्ही करत आहोत या मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय अंकुशी दाभणे साहेबांचा भव्य सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आम्ही या स्पर्धेचे श्रीमान लाडके आयोजक प्रसादभाई थोरवे यांनाच विनंती करत आहोत की आपल्याच पवित्र शुभ असे आपण सन्माननीय अंकुशी दाभणे साहेबांचा भव्य सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करावं. भगव्यासोबत एकनिष्ठ राहणारे नेतृत्व त्यांचे भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. म्हटलं जातं नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर. आणि भगव्यासोबत एकनिष्ठ राहणारे व्यक्तिमत्व अंकुशी दाभणे साहेबांचा भव्य सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर जयवंतजी साळुंके साहेबांचा सुद्धा लगेचच भव्य सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आजच साळुंके साहेबांना काहीतरी नवीन खरेदी केलेली आहे. नवीन डंपरची खरेदी त्याने केलेली आहे. नवीन व्यवसायासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. बिनधास्त नेतृत्व म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. तर साळुंके साहेबांचं भव्य सन्मान महाशुभदार शॉल सौंदर्य असं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून या स्पर्धेचा लाडका मोमेंटो देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. हे होते आमचे काही मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती. आता लगेचच आपण बोलणार आहोत या मॅचच्या पूर्वार्धाकडे. एकसष्ट धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे कर्जत प्रीमियर लीगच्या या 7व्या थरारामध्ये. अंतिम सामन्याचा टॉस आपण केलेला आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात आघाडीची जोडी कॅप्टन गणेश सोकड आणि त्यांच्या समवेत समीर माळी. या खेळाडूंना आजचा दिवस गाजवलेला. ही बॅटिंग आपण पाहतायत. सुरुवात त्यानं षटकाराने केलेली आहे. काय सुरुवात कर्जत प्रीमियर लीग पहिलाच पर्व तो खेळतोय आणि त्याने काय जबरदस्त फलंदाजी. पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 26 सुरुवात केली. दक्ष 11 संघाच्या कॅप्टनचा विश्वास त्याने जिंकून घेतलेला आहे. यंगस्टर खेळाडू आहे. अंडर 19 ते अंडर 20चा हा खेळाडू असेल, परंतु काय जबरदस्त बॅटिंग त्याने दाखवलेली आहे. मोठमोठ्या स्टार खेळाडूंना लाजवेल अशी बॅटिंग त्याने क्रीडांगणाच्या चौफेर केलेली आहे. लॉंग ऑफ त्यानंतर पुलच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून विविध फटके आपण पाहिले. स्क्वेअर लेगला षटकार आपण पाहिलेले आहेत. आणि तो समीर माली यंगस्टर खेळाडू ज्यासाठी कर्जत प्रीमियर लीगचा मुख्य उद्देश आहे की नवनवीन खेळाडू कसे उदयास येतील कर्जत तालुक्यामधून, त्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आणि हा यंगस्टर आजचा दिवस त्याने प्रभावित केलेला. भरपूर विविध पारितोषिक या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आणखीन एक पारितोषिकामध्ये भर पडली जाते, तेच म्हणजेच बादशाह फिटनेस नेरळमधील सर्वात मोठा जिमखाना यांच्या वतीने उभारला जातो. त्याचे प्रोप्रायटर अमरदादा मिसाळ आणि योगेश मिसाळ साहेबांच्या वतीने देखील जो खेळाडू या स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरेल त्याच्यासाठी
पूर्ण वर्षभर फ्री जिमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अलेक्स पोपे आणि धीरज कटके यांच्या वतीनं गणेश 3 षटकारांसाठी 3,333 रुपयांचं बक्षीस. हो, एक्स्ट्रा कव्हरला सिस्टमॅटिक प्लॅनिंग. पहिला चेंडूवरती समीर मालीला करावं लागतंय जड पावलानं परतीचा प्रवास. नवीन फलंदाज आता स्वप्नील बनसोडे मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना, त्यानंतर आपण पाहतात आजचा दिवस ज्याने गाजवलेल्या दक्ष 11 टीमच्या वतीनं ते स्वप्नील बनसोडे ऑन स्क्रीन नवीन बॅटर आलेले आहेत आणि त्यांची तुफानी आतिषबाजी पारी आपण पाहिलेली आहे. क्रीडांगणाच्या चौफेर कुठल्या चेंडूला त्यानं थारा दिलेला नाहीयेत. मोठे गोलंदाज छोटे गोलंदाज सर्वांवरती आक्रमण त्याने केलेला. दक्ष 11 संघाचा योगेश दादा भोईर यांचं प्रमुख अस्त्र स्वप्नील बनसोडे यांची विविध पद्धतीने नटलेली बॅटिंग आपण ऑन स्क्रीन पाहतात. काय फटके कळलेले आहेत. स्क्वेअर लेग, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. हो, खोलवा टापाचा चेंडू, चांगला बॉल सुमितचा. पहिलं षटक, माफ करा धनंजय, सुमितनं चांगली झेल पकडली पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरला आणि धनंजय मुकणे यांच्या हातामध्ये चेंडू. सेजल 11 टीमसाठी महत्त्वाचा सामना. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. दुसरा चेंडू डॉटनं सुरुवात केली. 61चं टार्गेट आहे. जबरदस्त बॅटिंग, 80 धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना 10 चेंडू राखून सामना जिंकला होता. दक्ष 11 टीमनं बॅटिंग ऑर्डर कोहळ आहे, परंतु बॅटर मैदानाच्या आतमध्ये थांबणं देखील तितकंच गरजेचं आहे. 28 चेंडूंमध्ये 61 धावसंख्येची 28 चेंडूंमध्ये 61 धावसंख्येची पारी आहे. अलेक्स पोपे आणि धीरज कटके यांच्या वतीने कॅप्टन गणेशसाठी सलग 3 षटकारांसाठी 3,333 रुपयांचं पारितोषिक आहे. एक धाव पुस्तकावरती 1 गडी बाद 1. पहिलं षटक आपण पाहताय धनंजय मुकणे यांच्या माध्यमातून नाताळलं जात आहे. कुमार पाटील यांचं हे मुख्य अस्त्र कर्णधार कुणाल दाबणे हे नेतृत्व करतात आपल्या संघाला. गणेश सोकट यांच्यावरती मोठी जबाबदारी योगेश दादा भोईर याने या संपूर्ण स्पर्धेची टाकलेली आहे. 7व्या पर्वामध्ये प्रथमतःच आज कॅप्टन, परंतु काय जबरदस्त चमकदार कामगिरी या कॅप्टनने केलेली आहे. आडवा बॅटनं स्लॉक स्वीप करतायत. पाठीमागे डीपमध्ये खेळाडू प्रोटेक्शन. सेकंड टप्प्यानंतर बॉलची फिल्डिंग केली जाते आणि सरळ थ्रो. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 धावा. 26 चेंडूंमध्ये 59 धावसंख्येची आवश्यकता. स्वप्नील बनसोडे, समीर लवकर बाद झाल्याच्या नंतर मोठी जबाबदारी या 2 खेळाडूंवरती आली आहे. हो, हवेत खेळण्याचा प्रयत्न, पायांवरती होता चेंडू. फाईन लेगला साला चेंडू पाहुयात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील का, आणि तो तत्पूर्वी जो अवधी होता त्यामध्ये 2 धावा या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. महत्त्वाचा सामना 4 धावा पुस्तकावरती. दोन्ही संघांसाठी मॅच इम्पॉर्टंट आहे. आमचे जय साऊंडचे शेखरजी बासे यांना विशेष काळजी आमच्या आवाजाची घेतलेली, त्यांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर डीजे अक्षय ज्यानं जबरदस्त डीजे ऑपरेटिंग केलेले आजच्या संपूर्ण दिवसामध्ये, मागच्या दोन्ही दिवसांमध्ये त्यांचं विशेष कौतुक आपण करूयात. कवचा खेळाचं होतं. पॉज आणि एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल ओव्हर कंप्लीट. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 4 धावा. सामना क्रमांक 9 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. पहिली मॅच रंगली दक्ष 11 वर्सेस सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन. मॅच जिंकली दक्ष 11 टीमने. सेकंड मॅच CSK वर्सेस सेजल 11. सेजल 11 सामना जिंकला. त्यानंतर थर्ड मॅच ग्रॅपल स्ट्रायकर्स वर्सेस दक्ष 11. सामना जिंकला पुन्हा एकदा दक्ष 11 टीमनं.
CSK वर्सेस सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन या दोन टीम मध्ये मॅच. गारे फाउंडेशन टीमनं मॅच जिंकली. त्यानंतर पाचवी लढत झाली सेजल 11 वर्सेस ग्रॅपल स्ट्रायकर्स. मॅच जिंकलेली आहे ग्रॅपल स्ट्रायकर्स टीमनं. त्यानंतर 6वी सामना दक्ष 11 वर्सेस CSK यांच्यामध्ये CSK संघानं सामना जिंकला. 7वा सामना सेजल 11 वर्सेस सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन मध्ये अक्षय भगतच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा गारे फाउंडेशननं मॅच इथून जिंकलेली आहे. आणि या साधीची लढत आपण पाहिली आहे अत्तीतटीची लढत. इथे सुधीर पवार यांना अंतिम षटकामध्ये धावा आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं वाचवले आणि अंतिम चांगली गोलंदाजी करत CSK चांदोई संघ मागच्याच मॅचमध्ये विजय झाला. चालू असलेला सामना आजच्या दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये मॅच नंबर 9 दक्ष 11 वर्सेस सेजल 11 या दोन टीममध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. पहिलाच टॉस जिंकल्याच्या नंतर सेजल 11 टीमनं बॅटिंग करणं पसंत केलं. बॅटिंग करत असताना 60 बनवलं, 61चं टार्गेट ठेवलं. 30 बॉलमध्ये 61चं टार्गेट चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या ते 4. एक गडी बाद 4 धावा. सुमित आलेत बॉलिंग मार्कवर. गणेश सोकटचा फटका, पुलचा विध्वंसक फटका, बॉल सीमा पार, सिक्सर. करा कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. गणेश सोकट 3 सलग षटकार जर टोकले तर अलेक्स पोपे आणि धीरज कटके यांच्या वतीनं 3333. 10 धावा धावा पुस्तकावरती. सुमित गोमारेवरती आक्रमण, बॉलला बाउन्स करण्याचा प्रयत्न, हार्ड लेंथ वरती टॉस झाल्याच्या नंतर पिकअप स्ट्रोक. लाऊड अपील, कॉट बिहाइंड साठी कॉन्फिडंट अपील होती. जबरदस्त अपील होती विकेट कीपर कडून, कॉन्फिडंट अपील बॉलर करून. शरीरापासून दूर आहे चेंडू, पाहुआ डॉट बॉल. अंकुश बवर यांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे. खेळपट्टी ज्याने सजवलेली आहे त्या अंकुश बवर यांना तुम्ही नो रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. नाही 10 धावा फलकावरती आहेत. एक गडी बाद झाला. सुमित गुमारे बॉलिंग करतात. डावकुराताचा ऍडव्हान्टेज. हो दूर होता शरीरापासून. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न गणेश सोकट. विध्वंसक बॅटिंग आजच्या दिवसामध्ये. हाच कॅप्टन. आता पाहुआत इक्वेशन बदलेल. सलग 3 चेंडू डॉट आल्याच्या नंतर 10 धावा पुस्तकावरती. सलग चौथा डॉट बॉल. 10 धावा फलकावरती. पारितोषिक पटकवल्याच्या नंतर आम्ही जरूर अलेक्स भाई आपल्याला आवाज देऊ. हो चांगला फटका. हवेत खेळलेत. शॉर्ट एक्सा कव्हरला झेल पकडली आहे. फलंदाज बाद. कॅप्टन डिपार्ट्स. महत्वाचा धक्का. मॅचची गोल्डन विकेट. इथून मैदानाच्या बाहेर. फलंदाज आउट.
मशिनरी ज्यांच्या जिम मध्ये प्रोव्हाइड होतात ते बादशाह फिटनेसचे प्रोप्रायटर अमरजी मिसाळ साहेब आणि त्याचबरोबर योगेशजी मिसाळ साहेबांच्या वतीनं जो कोणी खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये ठरेल त्याच्यासाठी पूर्ण वर्षभर फ्री ऑफ कॉस्ट जिम त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. 18 चेंडूंमध्ये 51ची आवश्यकता. 2 विकेट गेले. 10 धावा धावा फलकावरती आहेत. विजयासाठी 18 मध्ये 51. निर्णायक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. अठरा चेंडूंमध्ये 51 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आलेत आता धनंजय मुकणे. दहा धावा फलकावरती 2 गडी बाद झालेत. 18 चेंडूंमध्ये 51 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्वप्नील बनसोडे. खोलवर टप्प्याचा चेंडू. हेलिकॉप्टर लुक दिला फटक्याला. समोर खेळलेत. ऑन ड्राईव्हचा फटका. 1 रन तर या चेंडूवरती नक्की मिळते. 2 हार्ड हिटर स्लॉग हिटर बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये रत्नदीप लोंगले आणि त्याच्या समवेत स्वप्नील बनसोडे. 80 धावसंख्येचं टार्गेट चेस करत असताना ती मॅच आता आठवावी लागेल दोन्ही खेळाडूंना. ती मॅच आठवा जिथे रत्नदीपनं 3 चेंडूमध्ये 18 सलग 3 षटकार ठोकले होते. षटकार हॅट्रिक त्यानं पूर्ण केली होती आणि त्यानंतर स्वप्नील जबरदस्त नॉक 36 धावसंख्येची विध्वंसक पारी त्यानं प्रस्थापित केली होती. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे धाव पुस्तकावरती 11. ओव्हर नंबर 3 ला झाले सुरुवात. धनंजय मुकणे पुन्हा एकदा प्रमुख अस्त्र कॅप्टन कुणाल दाभणे यांचं. लो फुल टॉस आहे. बॉलर्स बॅक राहू. समोर खेळण्याचा प्रयत्न. हा देखील डॉट बॉल. हे 2 फलंदाज असे आहेत मैदानाच्या आतमध्ये जे कुठल्याही क्षणाला रौद्र रूप धारण करून सामन्याचा काय पलट करू शकतात. एवढी हिंमत एवढी धाडस या 2 खेळाडूंमध्ये. धावा पुस्तकावरती धावा लागलेले ते 11. 16 मध्ये 50. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळतात आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. मस्ट नीडेड विकेट. मैदानाच्या बाहेर सुमितनं टिपली असेल. वरती लागला चेंडू. बॅटचा पेस लवकर क्लोज केला. फलंदाज बाद. तीन गडी त्याने गमावले. 11 वरती 3. धनंजय मुकणे काय कमालीचं षटक आपल्या संघासाठी टाकत असताना 2 गडी त्याने बाद केलेत. आतापर्यंत त्याच्या स्पेलमध्ये तब्बल 9 चेंडू त्याने टाकलेले आहेत. उर्वरित 3 बॉल बाकी आहेत. या ओव्हरमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋतिक दळवी. हो समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफ ला. जितकी उंची तितकी लांबी आहे. बॉल सीमा पर आल्या ठोकला ऋतिक दळवीनं हा षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 17. पुन्हा एकदा नकुल यांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. जबरदस्त जेवणाची व्यवस्था त्याने केली आमची. धन्यवाद नकुल. त्यानंतर कल्पेश आणि नयनचं देखील विशेष कौतुक आपण मानूयात. 3 गडी बाद 17. शरीरापासून दूर आहे. पाववाद वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. पंचानं वाईट कॉल केला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1च्या मदतीने 18 धावा. मॅच रंगली आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. ऋतिक दळवीने देखील आल्याला मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलेला. जोपर्यंत स्वप्नील बनसोडे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत दक्ष 11 हार मानणाऱ्यातला नाहीयेत. अजून काही फलंदाज त्यांच्या डगआउटमध्ये ज्यांच्यावरती कर्णधाराचा सर्वाधिक विश्वास आहे. 18 धावा पुस्तकावर. हो आडव्या बॅटने खेळतात. जवळपास खेळाडू नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या बरोबर मध्ये चाललाय चेंडू आणि खेळाडू पोहोचतात सुमित. तत्पूर्वी 2 धावा
या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे चालली आहे ती 20 या धावसंख्येवरती. गडी 3 गमावले 3 षटकांचा. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो या ओव्हरमधला. 30 धावा 20 धावा धावा फलकावरती 61चं टोटल टार्गेट. 13 मध्ये 41. हवेत खेळण्याचा प्रयत्न बॅटन पॅड मधून काढला चेंडू. ओव्हर कंप्लीट 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 20 ला 3. विकट अवस्था आहे. 12 चेंडूंमध्ये आता 41. पाहूयात आता स्वप्नील बनसोडे चा धमाका आपल्याला अंतिम 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळेल का. 12 बॉल आणि विजयासाठी 41 या धावसंख्येची गरज आहे 3 ओव्हरमध्ये 20 ला 3. स्पर्धेची संकल्पना आखलेली या प्रसादभाई तोरवे यांचं विशेष कौतुक आपण करूया. ज्याप्रमाणे त्यानं कर्जतच्या युवा पिढींसाठी हे नवीन प्लॅटफॉर्म उभारण्यात आलेलं आहे. 6व्याच पर्वामध्ये आमदार साहेबांना सांगितलं होतं की 7व्या पर्वामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन पाहायला मिळेल. प्रसादभाई तोरवे यांना मागच्या 1 ते 1.5 महिन्यांपासूनच या स्पर्धेसाठी हालचाल सुरू केली आणि त्यानंतर जबरदस्त टुर्नामेंट तुमच्या समोर. भरपूर असे विविध संघ असतात जे फार कमी प्रमाणात नाईट स्पर्धा खेळतात, परंतु त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. ऑप्शनच्या माध्यमातून लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झाल्याच्या नंतर त्यांना देखील ही मोठी संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं आपल्याला करावं लागेल. भरपूर संघाचे असे खेळाडू असतात ज्यांचा संघ नाईट स्पर्धेमध्ये फार कमी वेळा भाग घेत असतो, परंतु त्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो. त्यांची भरपूर इच्छा असते नाईट स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि ती इच्छा इथे प्रसादभाई तोरवे यांच्या वतीनं पूर्ण झालेली आहे. 7व्या पर्वामध्ये शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे प्रसादभाई तोरवे आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जवळपास आपण पाहतायत 11:30 वाजून गेलेले तरी सुद्धा क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व मनोहरजी तोरवे साहेबांना देखील आम्ही फार जवळून ओळखलेलं आहे. कुठेही क्रिकेट स्पर्धा असू द्यात किंवा कुठेही कबड्डी स्पर्धा असू द्यात, आमंत्रण असल्याच्या नंतर आवर्जून त्या ठिकाणी हजेरी लावत असतात, नक्की लावत असतात. 10-15 मिनटं का होईना परंतु नक्की विनंतीला मान देऊन ते प्रत्येक स्पर्धेमध्ये जात असतात. हे तोरवे कुटुंबानं संपूर्ण कर्जतमध्ये पेरलेलं प्रेम आहे आणि त्याच प्रेमाखातीर आपण पाहतात रात्रीचे 11:30 वाजले डे नाईट फॉर्मॅटमध्ये तरी सुद्धा व्यासपीठ कसाकस भरलेला आहे. धावा फलकावरती धावा लागले तर 20-3 गडी बाद झालेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये 41 धावा. प्रसादभाई तोरवे यांच्या वतीनं पारितोषिक प्रत्येक अर्धशतकासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 20 धावा 12 बॉलमध्ये आता विजयासाठी 41. खोलवर टप्प्याचा चेंडू बिलकुल हात खोलून देत नाहीये स्वप्नीलला, बिलकुल रूम मिळालेला नाहीये. कॉल दुसऱ्यासाठी. हो थोडीशी मिस्टेक, स्वतः केपी होते त्या ठिकाणी आणि 2 धावा या चेंडूवरती. स्वप्नीला बिलकुल हात खोलून दिलेला नाहीये, स्वप्नीला बिलकुल रूम दिलेला नाहीये, फटक्यासाठी चान्सच दिलेला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचलेली तर 22 वरती. विजयासाठी 12 मध्ये 41 बनवायच्या होत्या, आता 11 मध्ये 39 करायच्यात. हो हा चेंडू पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये, पुन्हा एकदा केपीए डाऊन द बॉल, पुन्हा एकदा मिस्टेक. कॉल दुसऱ्यासाठी. थ्रो झाला वेगानं. ओ कदाचित धोक्याची धाव होऊ शकली असती. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 23 वरती. आता पाहूयात इक्वेशन. 10 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 10 मध्ये 38. निर्णायक सामना. ऋतिक दळवी 600चं स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलं. 3 मध्ये 8 त्याने बनवल्यात. स्वप्नील 7 मध्ये 7. 10 मध्ये 38. उलवा फुल टॉस पाठीमागे बीट बॅटर. निर्णायक चेंडू डॉट. हेमंत काळेकर प्रमुख अस्त्र कॅप्टन कुणाल दाबणे यांचं विश्वासू गोलंदाज. डॉट बॉलला अंतिमचे 3 चेंडू आता बाकी राहिलेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 38. पाहूयात विजयाचा पराभवाचा अंतर किती कमी करतात. 6 षटकारांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. पाहूयात ते ठोकतील का. पहिला खेचण्याचा प्रयत्न. स्वतः बॉलर पाठीमागे धावलेत आणि हेमंत काय जबरदस्त झेल पकडली आहे. निर्णायक क्षणाला मोठा धक्का. फलंदाज बाद. धक्का चौथा. 23 ला 4.
CSK चांदई वर्सेस सेजल 11 टीम मध्ये जो सामना झाला होता त्यामध्ये सेजल 11 सामना जिंकला होता. ते 2 गुण त्यांच्याकडे, 2 मॅचेस त्यानंतरचे ते पराभूत झाले. 2 गुण त्यांच्याकडे आतापर्यंत आहेत. 4थी मॅच ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. ही जर ते मॅच जिंकले तर त्यांच्याकडे होतील 4 गुण आणि दक्ष 11 हा सामना जर जिंकतोय तर त्यांच्याकडे होतील 6 गुण. टेबल टॉप करण्याची त्यांना संधी मिळते. अंतिम सामना सुधाकर गारे फाउंडेशन वर्सेस ग्रॅपल स्ट्रायकर्स आणि त्याच ग्रॅपल स्ट्रायकर्सचे ब्रँड ओनर यांचा मिनरल वॉटर पिळल्याच्या नंतर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होत असते. ते सतीश गायकर सर यांचा मुख्य व्यासपीठावरती नव्हे तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालं. त्यांचं स्वागत आहे. दूर शहरापासून वाईट बॉल एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. धावफलकावरती 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 24-24. इक्वेशनचा विचार केला आता उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे आणि 8 चेंडूमध्ये 37ची गरज. रन रेट भरपूर महत्वाचा राहिला आजच्या संपूर्ण लॉट्स मध्ये. खोलात होता चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. फक्त एकच रन या चेंडूवरती मिळाले. 1च्या मदतीने टोटल 25. विजयासाठी 36. 7 बॉल मध्ये अंतर कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न चालू आहे. स्वप्नीलला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत हेमंत कालेकर आणि संपूर्ण संघ. जबरदस्त गोलंदाजी हेमंतची. 5च दिल्यात. 5 मध्ये फुल टॉस लॉंग ऑनला. या चेंडूना नाहीये चारा. मॅच अजून संपलेली नाहीये कारण स्वप्नील बनसोडेनं अजून हार मांडलेली नाहीये. षटकाराला अंतिम चेंडूवरती 6च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 31 वरती. 31ला 4 आहेत. अंतिम षटकाचा आढावा आपण घेणार आहोत. इक्वेशन कडे आपण वळूयात. 6 चेंडूंचा आता खेळ बाकी राहील आणि 6 चेंडूमध्ये 30. पवत पंच काय रेफर करतात ओव्हर द वेस्ट साठी बॅटिंग टीम कडून रेफर करण्यात आलाय. थँक्यू. टेक्निकल रूम मध्ये आम्ही चेक करत आहोत. आमचे आडाव सर उपस्थित झाले टेक्निकल रूम मध्ये. निर्णय क्षणाला रिव्ह्यू खऱ्या अर्थाने घेण्यात आलेला आहे. चांगलं प्रेझन्स ऑफ माइंड कॅप्टनचं. फेअर डिलिव्हरी. आढाव सरांचा स्पष्टपणे निर्णय आलेला की फेअर डिलिव्हरी. 6 बॉलचा आता उर्वरित खेळ बाकी राहील. 6 चेंडूमध्ये विजयासाठी आता बनवायच्या 30. किमान सामना तरी जवळ न्यावाच लागेल दक्ष 11 टीमला. सेजल 11 संघाला मस्ट नीडेड विन ची गरज आहे. 2च गुण त्यांच्या खात्यामध्ये आहेत. शेवटचा सामना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत असा ग्रुप हा क्लिअर होणार नाही. महत्वाचा सामना तो देखील प्रेक्षकांच्या भेटीला त्याहून महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांना. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 30. पहिलं षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्क वरती आलेत स्वतः कर्णधार कुणाल दाबने. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय लोंगले. 6 मध्ये 30. व पहिला चेंडू पवात स्ट्राइक तर सोडले अक्षयनं. विकेट सॅक्रिफाईस करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. 31ला 5. आता 5 बॉलमध्ये विजयासाठी 30ची आवश्यकता. 5 बॉलमध्ये 5 षटकार. पावात इतिहास रचतील का स्वप्नील बनसोडे. रॉनी मराठे आपण पाहूयात सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन साठी आता कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन देत आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 30. नवीन फलंदाज किरण दुर्गे मैदानाच्या आतमध्ये आलेत. 5 चेंडू आणि विजयासाठी 30ची आवश्यकता. जबरदस्त सामना. कुणाल दाबने जबरदस्त बॉलिंग करतात. पहिला चेंडू त्यानं डॉट फेकला. खोलात टाकलाय चेंडू. हवेत खेळलेत. स्वप्नील लॉंग ऑफला झेलची शक्यता. डाऊन द बॉल केपी कॅच ड्रॉप आणि या चेंडूवरती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज इथून बाद. पाहूयात कुठले किरण फलंदाज बाद पंचांना घोषित केलं. या चेंडूवरती 1 रन इथून मिळते. सर्व सेजल 11 टीम एकत्रित आलेली आहे परंतु आपल्याला विनंती एकत्रित येऊ नका. फिल्डिंग लावून घ्या. धनंजय मुकणे पहा कसा एकटा जीव सदाशिव आहे तसा आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या.
4 क्रॉसिंग साठी चेक करतात. क्रॉस व्हेरीफाय आपण करत आहोत आणि पंचांचा इशारा आला आहे की फलंदाज स्वप्नील बनसोडे इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. चला किरण दुर्गे आपण मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित आता 4 बॉल बाकी राहिलेत. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत कुमार पाटील. डाऊन द बॉल. भरपूर मेहनत घेतलेली आज कुमार पाटीलनं आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 वरती. 3 चेंडूंमध्ये 28 या धावसंख्येची गरज. फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडला नवीन आलेले भगवान दळवी. हो, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू बीट झालेत. बॅटर डॉट बॉल. विजयाचं पराभवाचं अंतर इथून कापत असताना आता 2 मध्ये 28. जोपर्यंत शेवटची मॅच संपत नाही तोपर्यंत आजचा ग्रुप क्लिअर होणं कठीण आहे. हो, स्विचित पाठीमागे चाललाय चेंडू. पाववात 2-2 खेळाडू चेस करतात. अखेर बॉल ब्लॅक स्क्रीनला धडकतोय आणि मिळतात या चेंडूवरती धावा. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 37 वरती. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी. अंतिम चेंडूवरती 24ची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि विजयासाठी 24ची आवश्यकता. हो, फटका हवेत. पाववात सुमितचे प्रयत्न चांगले. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 4 की 6 आणि या चौकार देखील कदाचित शेवटच्या टप्प्यामध्ये महत्वाचा ठरू शकतो. 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या 41 बनला आणि सामना गमवलाय. इथं दक्ष इलेव्हन या संघानं 41 बनवल्यात. दक्ष इलेव्हन या संघानं. लगेचच आपण बोलूयात मॅन ऑफ द मॅच कडे, परंतु आजचा शेवटचे मॅचची रणधुमाळी अजून बाकी आहे. लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करणार आहोत परिवर्तन. तत्पूर्वी आम्ही आजच्या दिवस रात्रीसाठी या स्पर्धेमधून रजा घेत आहोत. काळजी घ्या आणि संडेला रायगड वर्सेस ठाणे मॅच साठी आवर्जून भरभरून प्रेम आपण या स्पर्धेसाठी द्या. उद्या देखील लीग स्टेजच्या मॅचेस आपल्याला एन्जॉय करायला मिळतील. तत्पूर्वी आम्ही थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहणे ऐकत राहा कर्जत प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅटचा हे 7वं पर्व. खेळ क्रिकेटचा गजर कर्जतचा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय खारीक. 15 चेंडू 38 धावा. आम्ही इन्व्हाइट करत आहोत अक्षय खारीक. प्लीज कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. आडलं टीम दक्ष इलेव्हन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सेजल इलेव्हन. अभिनंदन. थँक्यू सो मच.
चला अक्षय खारीक आपण या मंचावर